आपला दादर बघा, सकाळचा नजारा. लिफ्ट मध्येच अडकलोय आमच्यापासून एवढं म्हणजे 8 दिवस ती लांब राहणार आहे. एक्साइटमेंट पण वाढते. परत फोन केलं, घंटी गावात हॅपी जर्नी तुला. इकडे लाईन बघा कशी लागलेली आहे सीएसटी. लगेच डोळ्यात पाणी आणते, अशी एकदम हळवी आहे. आपली पण जर्नी चालू झाली आता. ट्रॉली बॅग घेऊन जाते. काय रेडी टू गो. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे माझ्या न्यू व्लॉगमध्ये. सो इथे तुम्ही बघू शकता, इथे मी तिखट डाळ बनवलेली आहे आणि इथे मखना पण बनवला आहे आणि त्यानंतर इथे मी शिमला मिरचीची भाजी केलेली आहे. तुम्हाला दाखवते, हे बघा मस्त अशी शिमला मिरचीची भाजी बनवली. आणि आता इकडे पीठ मळवते आहे आणि इकडे तांदूळ पण भिजत ठेवलेले आहेत बघा. मीठ टाकून ठेवले म्हणजे पटकन मग गॅसवर ठेवलं की पटकन लगेच होईल. आणि इथे रात्रीचं थोडंसं पावट्याचं कालवण उरलेलं आहे. अजिबात कालचं काहीच उरलेलं नाही, म्हणून हे एवढं सगळं करून जाते. आणि सकाळचे आता वाजले आहेत, तुम्हाला दाखवते बघा. हे बघा सकाळचे वाजले आहेत 6:25. हे बघा. आणि आता मी सगळं आवरून घेते, पीठ मळवून घेते, चपात्या करते. हे वॅक्स बघा कालचं जशाचं तसंच ठेवलं इथे. हे बघा तुम्हाला दिसत असेल इथून. तर पीठ मळवते, चपात्या करून घेते पटकन आणि मग माझं आंघोळ करते आणि मग मी निघते. बरोबर 7ला तरी ॲटलिस्ट मी निघाली पाहिजे, 7:10पर्यंत तरी. सो चला सगळं आवरून घेतलं. इथे टिफिन पण भरला आहे मिस्टरांचा आणि हे माझा पण भरून घेतला आहे. आणि इथे बघा हा भांड्याचा पसारा आहे. आता म्हटलं पायलला आवरून घे, नंतर मी तिला फोन करून सगळं सांगून देईन. सो चला. आणि इथे माझा असा लुक आहे बघा, एकदम साधं सिंपल घातलं कारण बराच उशीरपर्यंत तिथे राहायचा, त्यामुळे एकदम कम्फर्टेबल आहे सर असंच घातलं आहे. सो पायलची पॅकिंग पण करायची आहे, बऱ्याच गोष्टी आहेत करायच्या. सो तिला पण जास्त हे नको व्हायला, म्हणजे काम नको पडायला, म्हणून सगळं आवरून घेतलं. परत संध्याकाळी जेवणाचं काही टेन्शन नाही कारण सगळंच आवरलं. काही चपात्या किंवा भाकरी करायची असतील त्या करून घे. सो चला भेटते तुम्हाला परत तिकडेच. सकाळी सकाळी बघा दादरचा नजारा, किती गर्दी आहे बघा. हे बघा इकडे गर्दी. भाज्या मी पण इथून भाजी घेतली बघा. गावठी मेथी भेटली मस्त छान अशी बारीक आणि हिरवी वांगी. पायला उद्या छान पैकी असे मेथीचे पराठे करून देईन मी. वाव काय भारी वाटतंय ना आपला दादर बघा, सकाळचा नजारा. चला इथून मला बस पकडायची आणि जायचंय. पोहोचलोय आम्ही आणि लिफ्टमध्येच अडकलोय आम्ही, माहिती आहे का. 5 मिनटं लिफ्टमध्येच होतो. एवढे घाबरलं ना, 8व्या माळ्यावरच थांबली आणि 9व्या माळ्यावरचा म्हणजे जाईनाच. एवढे घाबरलो बापरे, विचारायला नको. जामही पण होती सोबत, लिफ्टच अडकली आमची. मग हां मग मारलो, परत फोन केलं, घंटी वाजवतोय काय काय, पण काहीच रिॲक्ट नव्हतं, काहीच होत नव्हतं. शेवटी झालंय बाबा कसं तरी, लिफ्ट उघडली आणि मग आलो. इथे आता आमचा लंच टाईम झाला, तर चला जेवून घेते. भारी वाटतंय, व्ह्यू बघा किती मस्त व्ह्यू आहे. समोसे मागवले आम्ही. नाही पाव पण आहेत ना तिकडे आणले. चला आता बऱ्यापैकी माझं काम झालेलं आहे आणि आता 4:45 वाजत आले आणि मला वाटते 5:30 वाजतील कदाचित इथेच, म्हणजे अजून 1 तास तरी वेळ आहे. आणि मग त्यानंतर मग मी जाईन. सकाळी मला वाटते 8:15 काहीतरी इथे पोहोचलेली मी. आणि तुम्ही बघितलंच, मी बरोबर 7:10ला निघाली मी घरातून. 7:15लाच निघाली आणि मग 8:15ला मी इथे पोहोचली, कारण दादर स्टेशनवरून पण जरा लांबच आहे, तर मग बसने आले, तुम्ही बघितलंच. सो आता घरी जाऊन बरीचशी कामं आहेत येता येता, तुम्ही बघितली, मेथी पण घेतली. सो घरी जाऊन आता काय काय कामं आहेत ते पण मी तुम्हाला शेअर करणार आहे. बऱ्याच गोष्टी आहेत. पायलचं जीन्स कट करून ते शिवायचं आहे, परत फॉल बिडिंग करायची आहे. परत पायलला सांगितलं आपलं फॉल घेऊन आणून ठेव आणि धुवून ठेव म्हटलं, मग मी इस्त्री करून आपलं शिवून घे, म्हणजे लावून घेईन फॉल.
परत तिची पॅकिंग तर थोडीफार तिला सांगितलं कर तुला जसं जमते तसं, मग नंतर मी आल्यानंतर चेक करेन म्हटलं, तुला काय काय लागतं ते सगळं भरून ठेव म्हटलं सुकेसमध्ये. तर हे सगळं झालंय. बऱ्याच गोष्टी करायच्यात घरी गेल्यानंतर. परत उद्या तिला जायचं आहे, सो त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आहेत. परत मी ती पराठ्याचं पीठ वगैरे सगळं आजच तयार करून ठेवेन, म्हणजे उद्या सकाळी मग आपलं करायला बरं पडेल पटकन. सो असं आहे सगळं. तसं जसं जसं होतंय तसं तसं मी तुम्हाला शेअर करते आहे, तर बघत राहा व्हिडिओ. इकडे बघा आल्याबरोबर थोडंसं खाऊन घेतलं, जरा फ्रेश वगैरे झाली, आणि इकडे आता मेथी तोडायला बसली मी, आणि इकडे पायलची पॅकिंग चालू आहे बघा थोडी थोडी. चला हे तोडून घेते, मग परत फॉल बिडिंग येते सगळं करायचं. आता इथे मम्मी कपडे शिवते, आणि इथे सुटकेस ताई उद्या जाणार आहे ना चेन्नईला. मम्मी झोप आली आहे, पण थोडंसं खरं सांगते, आल्याच्या नंतर ते मेथी वगैरे साफ केली, त्याच्यानंतर मग ना थोडंसं जरा 5 मिनिटं का होईना पण पडली जरा, तेव्हा थोडंसं जरा फ्रेश वाटायला लागलं. पटापट सगळं आवरलं. खूप पसारा होत्या, पोरीनं काही एवढं पण आवरून ठेवलं नव्हतं. मग मी सगळं किचन वगैरे सगळं आवरून घेतलं, आणि आता कपडे शिवायला बसले. परत आता फॉल बिडिंग सगळं करायचं. इथे बघा पायलची पॅकिंग आता ऑलमोस्ट झालेलीच आहे सगळी. सगळं काय काय भरलं इथे, साडी ब्लाऊज वगैरे सगळं एका याच्यात. इथे हे मेकअपचा हा पूर्ण पाऊच, हे बघा मेकअप सगळं. त्यानंतर इथे ब्लाऊज, परत इथे जीन्स, तिचे कपडे, शूज वगैरे, नॅपकिन, काय काय सगळं भरलं. आणि हे पाऊच ना आम्ही ऑनलाईन मागवलेले आहे ॲमेझॉनमधून. 7-8 आहेत वाटते हो ना. तर अशी झाली पॅकिंग व्यवस्थित एकदम परफेक्ट. हे बघा इकडे पण आहेत कपडे, नाईट ड्रेस वगैरे सर्व. हा पण नाईट ड्रेस आम्ही ऑनलाईन मागवला. आम्ही यावेळेस बऱ्याच गोष्टी ऑनलाईन मागवलेल्या आहेत. आणि आता तुम्हाला एवढं बँड्राची शॉपिंग काही दाखवलं नाही आम्ही काय काय केले ते, कारण वेळच मिळाला नाही. आणि ती तसं आता तिकडे विअर करेलच, ते तुम्हाला दिसेलच आता काय काय घेणं, म्हणजे लुक नाही का हो ना पाहिल, तशी ती शेअर करेलच पाहिल. सो चला खाऊ वगैरे दिला, सुका खाऊ. परत आता उद्या मेथी पराठे सकाळी हो ना. चला बंद करा ते. गुड. आणि ही सुटकेस पण आहे ते सांगायचं राहिलं. ही सुटकेस आहे ना, सुटकेस बरं काय बोलणार आम्ही, सुटकेस बोलायचं, ट्रॉली बॅग. हा तर ही ट्रॉली बॅग पण आम्ही दादरला घेतली. हा मस्त भारी दिसते, छान छान. हे बघा इथे मस्तपैकी असं छान असं पीठ मळून झालेलं आहे. मेथी पराठे उद्या करणार आता रात्रभरात, असंच ठेवते ना. रात्रीचे बघा किती वाजले, हे बघा बघत असणार 1:40 झालेत रात्रीचे. सो आता तुम्हाला सांगायचं आहे छान. आता काल तुम्ही बघितलं असेल बाजारामध्ये भांडूपमध्ये मी खूप फिरले, पण सगळं मेथाच भेटत होतं, अशी बारीक गावठी मेथी भेटतच नव्हती. आणि आज मला दादरला एकदम मस्त अशी फ्रेश आणि एकदम बारीक गावठी मेथी भेटली. आणि कसं मेथी पराठ्यासाठी ना अशी मेथी असेल ना तर अजून मस्त भारी लागतात पराठे. सो चला आता आपण डायरेक्ट उद्याच भेटूया सकाळी. बाय बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सो इथे बघा असे पराठे केले मस्त, असे पूर्ण एवढे सारे पराठे झालेत बघा. आणि हा एकदम असा गोल आलेला आहे चंद्रासारखा. सो आपलं काय झालं, शॉर्ट व्हिडिओ करायचा होता, सो त्यामुळे आपलं हा असा दाखवलेला आहे, म्हणजे असा केलेला आहे. तर इथे आपले मेथी पराठे झालेले आहेत. आणि आता सगळे डब्बे पॅकिंग करून घेते. बरं कसे झाले भारी, मस्त वाटतात ना. सो चला सगळं आवरून घेते, भांडी वगैरे, मग आम्हाला निघायचं आहे. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सो आता आम्ही निघालेलो आहोत. आणि सकाळचे मला वाटते किती 9:15 झालेत ना, 10, 10:15 झालेत बघा आता. तर आम्हाला आता 11ला पोहोचायचं आहे तिथे, म्हणजे 11पर्यंत पोहोचूच आम्ही आता, है ना. त्याच्या आधीच पोहोचू मला वाटते, जास्त ट्रॅफिक नाही आता इकडे. सो आपली पायल चाललेली आहे आता 8 दिवसासाठी चेन्नईला, पॉंडिचेरीला. सो हा
आता तिचा प्रवास म्हणजे पहिल्यांदाच हे म्हणजे एवढा मोठा प्रवास करते आहे आणि पहिल्यांदाच आमच्यापासून एवढं म्हणजे 8 दिवस ती लांब राहणार आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते आणि ती पण शेअर करेल तिकडे तिचं म्हणजे जे काही असेल ते सगळं ती शेअर करेल, तुम्हाला दाखवेल. आपण हे बघू सगळे मिळून. सो चला मग परत आता मी तिला CSTला सोडणार. तिला सोडलं की लगेच मला परत लोअर परेलला लोअर परेल नाही आपलं काल प्रभादेवीला गेलेली, तर प्रभादेवीला जायचं आहे. तर ते माझ्या तोंडामध्ये सारखं लोअर परेल येतं, कारण कसं ते लोअर परेलचं ऑफिस आता दादरला प्रभादेवीला आलं, शिफ्ट झालं. सो त्यामुळे मग आता तिकडे जायचं आहे परत. सिया तर स्कूलला गेली आहे आता, पण कदाचित तिचा ठाण्याचा क्लास असेल तर परत तिला सोडायचा. नशीब काल क्लास नव्हता तिचा ठाण्याचा म्हणून, नाहीतर मग पायलची धावपळ झाली असते. पण आज कदाचित असेल तर मग तिला सोडावं लागेल. अशी सगळी धावपळ चालू आहे, खूप बिझी शेड्यूल चालू आहे. सगळं शॉपिंग हे ते सगळं, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये एवढं म्हणजे झोप पण पुरेशी होत नाहीये आणि बऱ्याच सगळ्या गोष्टी आज सकाळपासून पण माझी सगळी धावपळ झाली. पराठे ते बरंच काय 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 परत घरातलं सगळं आवरायचं आणि मग निघायचं. तर कसं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मग जेवढं जमलं तेवढं मी व्हिडिओ शूट केले आणि तुमच्यासोबत शेअर करते आहे. आणि पायल पण आता चेन्नईला चाललेली आहे, पॉंडिचेरीला. तर तिकडे तिचा प्रवास कसा आहे, काय कसं ती फिरते वगैरे, कसं म्हणजे काय काय आहे ते सगळं ती शेअर करेल. म्हणजे मी तिला सांगितले असं असं कर म्हणून. तर बघू आता कसं करते, जसं जमेल तसं ती शेअर करेलच. सो चला मग आपण बघत राहूया तिचं सगळं प्रवास वगैरे सगळं जे, आणि सपोर्ट करत राहा. सो चला आता आपण डायरेक्ट CSTला भेटूया. तिथे थोडंसं शूट करेन आणि मग ब्लॉगिंगला एंड करून टाकेन. चला आम्ही पोहोचलोय छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे आणि इकडे ही पायल आपली ट्रॉली बॅग घेऊन जाते. काय रेडी टू गो, बाय बाय. बघा कशी करते मम्मी. माझ्या जागी मम्मीच चालली वाटत चेन्नईला, है ना मम्मी? माझ्या जागी तूच जा चेन्नईला. माझी ट्रॉली बॅग घेऊन जाते. चलो बाय. पायलला बोलली मी खुश ना पायल, तर पायल काय बोलते बघा. म्हणजे आधी मला काय वाटतच नव्हतं, म्हणजे एवढी पण काय एक्साइटमेंट नव्हती. आता असं जसं टाइम जवळ येते तसं एक्साइटमेंट पण वाढते आणि थोडीशी भीती पण वाटते, अशी बोलायला लागली मला. पहिल्यांदा मी एक आठवडा असं एकटीचं माझं सगळं आहे बाहेर पण तरी स्वतःच करायचं सगळं ते मॅनेज. ह्या सगळ्या गोष्टी. सो असं आहे सगळं. चला खुश पण पायल आता एन्जॉय कर. हॅपी जर्नी तुला आणि आपल्या यूट्यूब फॅमिलीकडून सुद्धा तुला हॅपी जर्नी, है ना. त्यांच्याकडून मीच बोलते. सो चला, इकडे लाईन बघा कशी लागलेली आहे CST ट्रेनसाठी. पूर्ण खूप मोठी लाईन आहे. हे बघा सगळे एकत्र जमा झालेत. पायलचे फ्रेंड्स वगैरे, सर लोक, मॅडम लोक सगळे. हे बघा पण आलंय तिच्यासोबत. बापरे काय बोलते. हे बघा आणि सगळ्यांचे पॅरेंट्स वगैरे आले सोडायला मुलांना आपापल्या. आणि मॅडमचं छोटं बाळ पण आहे इथे. बघा छोटं बाळ म्हणजे आपलं आहे 7-8 वर्षाचं तरी असेल. फोटो चालू आहे मुलींचे इथे. चल बाय बाय. यांना भरपूर उशीर आहे कारण 12:30ची ट्रेन आहे आणि मला 11:30चा टायमिंग दिलाय. तिथे पोहोचायलाच पाहिजे, मला उशीर होईल. चल चल बाय. थांबली असती माझी इच्छा. माझी इच्छा आहे थांबायची, पण आता काय करू, माझ्या कामाला जावंच लागेल ना. चल बाय. हां पायल दे अपडेट दे. लगेच डोळ्यात पाणी आणते, अशी एकदम हळवी आहे. चल बाय. चला आहेत ना आता सगळे, ठीक आहे. चल बाय. चला मी बसली ट्रेनमध्ये आणि आता मी दादरला जाईन. परत मग तिथून मग प्रभादेवी, परत मग घरी
तिथे काय 1 तासाचं काम आहे, तो मला पोहोचायचं होतं म्हणून त्यामुळे मी निघाली. आता मला सोडावंसं वाटत नव्हतं, पाहायला इच्छाच होत नव्हती. म्हटलं तिला एकदम पाय वगैरे करून ट्रेन वगैरे सुटल्यावर मी निघेन, पण भरपूर उशीर होईल कारण 12:30ची ट्रेन आहे तिची. सो चला मग आजचा व्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा. कालचं आणि आजचं दोन्ही मिळून कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कसा वाटला ते सुद्धा. सो चला, आय होप आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय, भेटूया. चला, आपली पण जर्नी चालू झाली आता.